एक विनंती करतात, प्रार्थना करतात की देवा, अनंत जन्माच्या पुण्यानं माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी जो भाव निर्माण झालेला आहे, या भावनेमध्ये कोणताही अंतर पडू देऊ नको. हा तुकोबारायचा एक संवाद आहे. भगवान श्री पंढऱ्यांच्या पवित्र दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताहातील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सोपवली. सर्वांचं, गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज भेंडेगावकर इथं आहेत आणि सर्व ही गुणीजन मंडळी आपल्या इथं उपस्थित आहेत. गायनाचार्य आपल्या परिसरातील आमचे हरिभक्तपरायण गोविंद महाराज बर्गे, दुसरे गायनाचार्य गायन विशारद आमचे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज परभणीकर आणि मृदंगाचार्य तुकाराम महाराज निवळीकर विनेकरी आमचे सकनूरचे कमलाकर पाटील, दोन्हीकड चोपदार व सर्व इथं उपस्थित सिस्टीम वाले, चॅनल वाले व सर्व इथं श्रोते मंडळी इथं कीर्तनासाठी तुम्ही आलात, सर्वांचं अभिनंदन करतो. या वर्षी आपल्या या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा आहे. कथा ऐकण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई लागते. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, 1-2 जन्माचं पुण्य नाही तर अनंत जन्माची पुण्याई लागते. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतं लभेत. अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय भागवत कथा ऐकायला मिळत नाही. हे तुमचं भाग्य आहे. या भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये आपण भागवत श्रवण करता. त्या भागवतामध्ये खूप एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे, ज्यांनी 7 दिवस अंतःकरणपूर्वक भावनेनं भागवत कथा ऐकली त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे भागवत म्हणजे काय. ज्यांच्या मुखातून ही भागवत कथा आपण ऐकतो, ज्याने ही भागवत कथा सांगितली, नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी बसले आणि त्या कथेसाठी बसलेले आहेत. कथा ऐकायची अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा आहे, पण सांगणारा कोणीच नाही. पण ऐकायचं आहे खरं आहे. वाट पाहतात, प्रतीक्षा करतात, कोणीतरी भागवत कथा सांगावी, ऐकावी, असं त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. त्यामध्ये अनेक संवाद आहेत, सुताचा आणि संपादिकांचा. त्याच्यामध्ये अनेक भागवत महात्म्यामध्ये खूप वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जीवनामध्ये किती जरी पाप असेल तर पापाची निवृत्ती होती भागवत कथा ऐकल्यानंतर. अंतःकरणातलं कायमचं दुःख निघून जायचं असेल तर भागवत कथा ऐकली पाहिजे. जीवनामध्ये सुख समाधानी मिळवायची असेल तर भागवत कथा ऐकली पाहिजे. कथा आहे कशी, जन्मादसेतून वया महाराज खूप याच्यामध्ये चिंतन आहे, पण हे भागवत असं आहे. शुकाचार्य महाराजांनी पहिल्याच स्कंदामध्ये सांगितलेले आहे, निगम कल्पतरोर गलितं फलं शुकामृत द्रव संयुक्तं पिबत भागवतं रसमालयं. निगम कल्पतरोर गलितं फलं शुकमुकामृत द्रव संयुक्तं. त्या भागवतामध्ये एक कल्पवृक्षांचं ते झाड आहे आणि त्या कल्पवृक्षांच्या झाडाला लागलेलं
एक फळ आहे. फळ ते फळ म्हणजे कसं आहे, परिपक्व झालेलं फळ आहे. एखादा फळ खायचा असेल तर त्या फळाची अवस्था पूर्ण आल्याशिवाय ते फळ स्वादिष्ट लागत नाही आणि ते गोड लागत नाही. पण एक असं फळ आहे, ते फळ खात असताना आपण त्याच्यातले काही फळातलं त्याज्य भाग असतो, काही ग्राह्य भाग असतो. काही फळातला भाग टाकावा लागतो, काही फळातला भाग घ्यावा लागतो. अनेक पदार्थाचा, अनेक फळाचं आपल्याला उदाहरण देता येईल, पण त्याच्यामध्ये आपला जास्त वेळ घालायचा नाही. कारण एक भागवत रूपी एक असं फळ आहे आणि त्या भागवत रूपी फळाला अगोदर कोणी त्याचं ग्रहण केलं असेल तर ते कोण, प्रत्यक्षात काय आहे, निगम कल्पतर गलितम फलम. ते फळ कसं आहे, परिपक्व अवस्थेत आलेलं फळ आहे ते. आणि ते फळ म्हणजे रसमालयम. ते फळ कसं आहे, त्या फळातून अनेक रसांची उत्पत्ती होती आणि त्या रसाचा स्वाद कुणी घेतला अगोदर, शुक मुकामृत द्रव संयुक्त. शुकाचार्य महाराजांनी